सर्वांचा आमच्या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही करणार आहोत मटर पुलाव। त्याला बोलतात आमच्या भाषेत त्याला वटाणा पुलाव बोलतात। पण आज आम्ही ते शिकणार आहोत। माझी आत्या आम्हाला शिकवणार आहे। चला बघूया कसं कसं। तर पहिले तर आपण गाजर कापून घेतले, फरसबी कापून घेतली, मिरची कापून घेतल्या आणि कांदे तिकडे आहेत आणि वटाणा तर मेन इन्ग्रेडियंट आहे आणि भात भिजून ठेवला आणि त्याच्यात फोडणीमध्ये आम्ही खडे मसाले, कांदा टाकला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे। तर बघूया आत्या लास्टला कसं बनवते। आणि याला आपण आणि 2 मिनिटं याला हलवत राहायचं। हे बघा, आणि त्याच्यात मीठ टाकून हे बघा स्वादानुसार त्याच्यावर मीठ टाकून असं हलवायचं। तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असेल। तर आम्ही इथे मॅगी मसाला पण ऍड केला आहे। हे बघा, आता आपण ह्याच्यावर मिरची टाकूया। मिरची टाकली या मिरचीनी असं होते की आपला पुलाव अनेक झणझणीत होईल। हे बघा, आता इथे फरसबी गेली आहे आणि अजून गाजर पण आता गेले। तर आता परत त्याला हलवायचं आहे। तर बघा गाइस, एवढी भारी खुशबू येते ना, एकदमच भारी झणझणीत वास येतोय त्याचा। आता हे बघा, वटाणे टाकले, आता त्याला मिक्स करूया। लो फ्लेमवर मिक्स करूया। काय टाकले? धना जिरा पावडर। तर गाइस, आता याच्यात धना जिरा पावडर 2 चमचे। आता याच्यात भात जाणार आहे, भिजवलेले तांदूळ जाणार आहे याच्यात, आणि ते पण आपण लो फ्लेमवर असे कुक करून घ्यायचे। तर ते जर नाही केलं ना तर तुमचं भात अख्खं जळून जाईल। तर ह्याच्यात लिंबू पण गेलेला आहे, अजून एक लिंबू गेलेला आहे, एक अख्खा लिंबू फुल याच्यात टाकायचं सगळं। तर आता ह्याला हलवून घेऊया जरा, आणि हे मस्त झणझणीत होणार। आता भात शिजला की आमचं पुलाव अख्खा फिनिश होणार, मग आपण तिची टेस्ट घेऊन सांगूया। आता 10 मिनिटात आपलं पुलाव रेडी होणार आहे। तर आपण याची टेस्ट घेऊन सांगूया माझ्या आत्याला की हे किती सुंदर व टेस्टी झालेला आहे। तर याच्यात आपण पाणी ओतलेलं आहे। आता परत आपण मीठ टाकूया। मीठ टाकलं, आता त्याला हलवूया। आता याच्यात कसुरी मेथी गेलेली आहे, ह्याला कसुरी मेथी म्हणतात। ओके, आता त्याला हलवून घ्यायचं। आता याच्यात घी टाकूया, मोठा चमचा घी टाकूया, आणि मग त्याचा स्वाद असा वास येतोय
आपण बंद करून घेऊया. आणि तुम्ही लक्षात ठेवा गॅस लोच ठेवायची आहे, नाहीतर भात जळून जाणार. तर आता एक शिटी नंतर आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे. मग जर तुमचा भात नसेल शिजला तर त्याला तसंच अजून पाणी टाकून अजून उकळायला पाहिजे. तर मित्रांनो, जसं आपलं फोडणीचं आता जसं आपलं पुलाव शिजतोय तसं आपण आपले कुरकुरीत मिरचीचे पकोडे बघूया. चला. तर आता याच्यात बेसन आहे, कसुरी मेथी, मीठ आणि हळद. तर आता याला पाणीने तुम्हाला तर माहिती आहे कसं करतात, तुम्ही भजी बनवली असेल घरी. तर हे तसंच असं करून आणि आपल्याला त्याच्यात मिरची बुडून तळायची आहे. घोळवून बोलत बुडवून नाही. काय बुडून? आता मस्त या बॅटरला इकडून तिकडून करून घेऊया. आता आपला बॅटर रेडी झाला आहे. तो सर आता आपण आपले पकोडे बनवायला सुरुवात करूया. बॅटर बाजूला ठेवला आहे 5 मिनिटांसाठी. मग आपण पकोडे बनवायला सुरुवात करूया. आता मिरची कशी कट करायची? आता आपण पाहूया मिरची कशी कट करायची. मध्ये काप देऊ, मध्ये असा चिरा पाडायचा आणि बिया काढून घ्यायच्या. तर आपल्याला कमी तिखट वाटेल, कारण की ते सगळी तिखटनेस ते बियामध्येच असते. आता जो सर आपलं जेवण बनतं आहे तो सर आपण जरा टाइमपास करूया. आता इथे थोडंसं निष्ठा नाचून घेते आहे. नाचो नाचो, आय एम अ कॅमेरामॅन. तर अशा प्रकारे आपण ही मिरची साफ करून घेतलेली आहे. बघा, याच्यात एकही बी दिसत नाही. अशा प्रकारे आम्ही जेवढ्या मिरच्या होत्या तेवढ्या आम्ही अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं ती मिरची माझी तुटून गेली आहे.